नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंनो, आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग आहे सकाळचं बघा 9:30च्या आसपास. 9:30च वाजले असतील आणि सकाळचं चहा पाणी नाश्ता सकाळचं जे काही रुटीन होतं 9:30पर्यंत ते झालेलं आहे. आणि आता बघा बाजरी घेतलेली आहे, जरा वाळत टाकायची आहे. आता हे चैत्र महिन्यातलं ऊन जे आहे ते जरा बाजरीला द्यावं म्हटलं. ही गेल्या वर्षीची बाजरी आहे आणि कसं जरा थोडं ऊन दिलं की त्याच्यामध्ये कीड जाळी होत नाही आहे. तर ते आता बाजरीचं ठिकं जे आहे, आता पिशवी तुम्ही पाहताय ते आता वरती टेरेसला न्यायचं आहे. आज म्हटलं साहेबांना सुट्टी आहे म्हटल्यानंतर नेणं आणि संध्याकाळी परत रिटर्न घेऊन येणं हे काम होऊन जाईल. पण ते म्हटले नाही, मला आज सुट्टी नाही आहे, ते मला कामाला जायचं आहे, याची सुट्टी मला नंतर भेटेल, आजची सुट्टी. तर असं म्हटलं तुम्ही वरती तर हे टेरेसला मला नेऊन द्या आणि मग त्यानंतर मग आज आणू नाही तर मग उद्या आणू केव्हाही आणू किंवा मग मी तिथेच एका बाजूला भरून वगैरे संध्याकाळी ठेवेन. तर आता हे बघा पॅक बांधत होते ते जरा सेल झालेली दोरी. आता उन्हाळ्यामध्ये आम्ही ज्वारी खातो, पण आता पावसाळा सुरू झाला की ज्वारीची भाकरी नको वाटते आणि बाजरीची भाकरी खावीशी वाटते आषाढ श्रावण या महिन्यामध्ये. तर तोपर्यंत ती बाजरीची आहे ती मला निवडून स्वच्छ म्हणजे ऊन वगैरे देऊन स्वच्छ ठेवावी लागेल म्हणजे निवडून. तर आता ती पहिले त्याला ऊन द्यावं लागेल आणि 2 दिवस तरी कडक ऊन देणार. त्यानंतर स्वच्छ निवडणार, त्यातला कचरा वगैरे आहे तो काढावा लागेल आणि त्यानंतर स्वच्छ भरूनही ठेवावी लागेल. वरती टेरेसला जायचं म्हटलं की एक निघालं की आम्ही सगळे अख्खे चौघं निघतो. सगळे चौघंजण आम्ही निघालेलो आहोत. हे निघाले पुढं की मी पाठीमागे समीक्षा आणि मला वाटलं दादाही वरती गेला की काय, म्हणून मी कडी लावली. तर तो आतून म्हणतो अगं मग मी आतमध्येच आहे मी. तर मग त्यानंतर कडी खोलली मी आणि तो आला बाहेर. कडी लॉक केलं म्हणजे कडी लावली आणि त्यानंतर मग आम्ही टेरेसवरती गेलो. तर इथे बघा तसं चालू आहे. मी म्हटलं तर सगळे वरती गेलेत तर हा पण गेला असेल. नंतर हा तर आतमध्येच होता. तर असो आता याला बाहेर काढलं आणि कडी घातली आणि आता मी सुद्धा पाठीमागून सगळ्यात शेवटी निघालेली आहे. तर ताईनो टेरेसवर बघा आता चाललेली आहे. हा आहे आमचा जिना वरती जाण्यासाठीचा. तर वरती आलेली आहे. आता इथे बघा मध्ये अशी पाठीमागे एक खिडकी आहे, जिन्याची छोटी खिडकी लावलेली आहे आणि इथे बघा माझ्या पाठीमागे हे आमच्या ताई राहतात इथे शिवरुद्र वगैरे. तर हे त्यांचं घर आहे. आता त्यांचं नाश्ता वगैरे चालू असेल त्यामुळे तर चला आता वरती आलेली आहे टेरेसवरती. हे आहे आमचं वरती टेरेस. तर ताईंनो, आता इथून पुढचा जो काही व्हिडिओ आहे तो मी मुलांच्या हातामध्ये कॅमेरा दिला आणि काय त्यांनी बटन दाबलं की काय माहिती का कॅमेरा खराब झाला, मला काहीच कळलं नाही. आत्तापर्यंत व्हिडिओ क्लिअर येत होता आणि आता जो व्हिडिओ शूट त्यांनी घेतलेला आहे तो एकदम फिक्कट आलेला आहे. मग काय बटन दाबलं का कॅमेऱ्याला त्याच्या हाताची घाण लागली काही कळलंच नाही आहे मला. पण असो आता वरती बघा हा जो कागद आहे काही म्हणा तुम्ही आता ह्याला, मी असं ते घरी शिवलेलं आहे अशा ठिकाणचं ते पिशव्यांचं मशीनवरती. तर असं धान्य वगैरे वाळायला ठेवायला किंवा मिरच्या वगैरे वाळत ठेवायला बरं पडतं असं एखादं. आणि मग ह्याच्यावरती बघा आता साहेबांनी सगळी बाजरी ओतलेली आहे खाली आणि एवढीच बाजरी आहे पण त्याला व्यवस्थित सांभाळावी लागेल. नाहीतरी ही जर थोडी तरी खराब झाली ना तर ती पावसाळ्यात खूपच त्याला किडाळी लागून जाईल आणि कसं होतं मग परत एवढं आपल्या ही घरची बाजरी आहे मग नंतर एवढं चांगलं नाश करायचं म्हणजे घाण करायचं नंतर विकत आणायचं मग तेही परवडत नाही आहे. आमच्या गावाकडे फक्त बाजरी आणि ज्वारीच पिकते, गहू तर आम्ही विकतच खातो. पण जे काही धान्य घरामध्ये आहे तेच व्यवस्थित स्वच्छ निवडून त्याला जपून खाता असतो म्हणजे नाही का एवढं कष्टाने ते मेहनतीनं कमवलेलं असतं. तर त्यामुळे तर आता इकडे बघा सगळी बाजरी जी आहे ती व्यवस्थित उन्हामध्ये टाकली आणि तर आता यानंतर आम्ही सगळेजण खाली आलोत आणि आता मी बनवते चिकन म्हणजे आणलेलं आहे. साहेब यानंतर चिकन घेऊन आले. तर सात्विक दादाला चिकन खायचं होतं, तेही बटर चिकन खायचं होतं. कुठे एखादी रेसिपी पाहिली असेल, आता मी रेसिपीज मोबाईलवरती सगळ्या येतात ना माझ्या, मग त्याला पण ती आली बटर चिकनची रेसिपी आणि म्हटलं मम्मी खूप छान बटर चिकन आहे, मला करूनच दे असं बटर चिकन. तर शॉर्ट व्हिडिओ वगैरे मुलं बघतात बघा आणि जर समोर अशी एखादी रेसिपी आली की ती बनव असं हट्टास करतात. तर चला म्हटलं मग बनवावी आणि ते तुमच्याशी शेअर पण करावी. तर इकडे अर्धा किलो चिकन आणलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे दही, हळदी पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, त्याचबरोबर धनिया पावडर, कच्च्या धन्याची पावडर टाकली, आलं लसूण पेस्ट टाकली. यामध्ये आलं लसूण पेस्ट महत्त्वाची आहे.
अशी रेडीमेड पॅकेटमध्ये टाका किंवा मग घरी बनवलेली टाकली तरीही चालेल. त्यानंतर 1 चमचा तेल टाकलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायला अर्धा तास, 1 तास जेवढा वेळ आपल्याला भेटेल तेवढा वेळ, 2 तास जरी ठेवलं एका बाजूला तरीही चालेल. मला आता बाकीची सगळी तयारी करेपर्यंत मी ठेवलेलं होतं, तर माझ्याकडे साधारण 1 तास तरी होता. त्यामुळे 1 तास हे चिकन मॅरिनेट करायला मी ठेवलेलं आहे. दही, तेल टाकल्यामुळे चिकनला चांगलं असं मॅरिनेट होतं, चांगलं मुरतं चिकन. ते सगळे मसालेसुद्धा त्यामध्ये मुरतात. चिकन शिजण्यासाठी ते पटकन म्हणजे शिजतंसुद्धा, शिजण्यास मदत होतं. तर त्यासाठी बघा लागणार आता कांदा वगैरे लागणार आहे. मला ग्रेव्ही बनवायची आहे. जे मी मास्टर ग्रेव्ही बनवलेली होती ती माझी संपलेली आहे. अगदीच 1 ते 2 चमचे असेल, तर म्हटलं दुसरी एक करून घ्यावी, तेवढी काही पुरणार नाही. तर दुसरी पण एक मला व्हेज भाजी बनवायची होती, तर त्यासाठी पण लागणारा कांदा मी कट करून घेतला, टोमॅटो वगैरे कट करून घेतला आणि इकडे मी साहेबांच्या जेवणाची समीक्षा आणि समीक्षाचे पप्पा दोघंजण काही चिकन खात नाही आहेत. तर सात्विक आणि मी आम्ही दोघंजण चिकन खातो. तर त्यामुळे खूप कमी प्रमाणात महिन्यातून 1 किंवा 2 वेळा, एकच वेळा मी तर म्हणेल घरामध्ये नॉनव्हेज हे बनलं जातं किंवा 2-2 महिने म्हटलं तरी नसतं ताईंनो, घरामध्ये कधीच नॉनव्हेज नसतं. पण असं केव्हा तरी खावंसं वाटलं सात्विक दादाला तरच मी आणत असते घरामध्ये. तर असं सगळं काय जे काय आपण करतो ते मुलांसाठीच करत असतो. त्यांना खायचं आहे ना, तर त्यांना करून द्यायचं. आता एक खात नाही, तर तिलाच मी म्हणत असते सारखं खा, खा, खा आपण म्हणतो. पण आता तिची इच्छाच होत नाही आहे, तिचे पप्पा आणि दोघांची इच्छाच मनच होत नाही आहे नॉनव्हेज खायचं. तर मग मी त्या दोघांना प्रेस नाही करत खा म्हणून. केव्हा तरी सात्विक दादाला इच्छा झाली की मला आज चिकनच खायचं आहे, मला आज अंडी खायची आहेत, मला आज मटण खायचं आहे, त्याच वेळेला मी आणत असते घरामध्ये. शक्यतो माझ्या घरामध्ये चिकन नॉनव्हेज कमी प्रमाणात असतं. तर ज्यावेळेस मी आणत असते त्यावेळेस मी तुमच्याबरोबर ते शेअरच करत असते रेसिपी, आणि ते वेगळ्या पद्धतीने मला जसं जमेल तशीसुद्धा मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर असं ताईंनो, आता इकडे बघा मी भाजी फोडणीला घातली बीन्सची, जी काय म्हणतात त्याला, बीन्स आणखीन एक काय परस बी म्हणतात. तर त्याची भाजी फोडणीला घातली. त्याच्यामध्ये तिखट टाकायला विसरलेली होती, तर ते आपल्या घरचं काळा मसाला, तर त्याला मी चांगलं दुसऱ्या एका पातेल्यामध्ये तेलामध्ये परतवून घेतलं आणि त्याच्यावरून तडका दिला. ती भाजी करून घेतली आणि आता खूप सारे कणिक मी मळलेले आहे. आता यांचा डबा पण जाणार आहे, आम्ही 3 जण आहोत आणि भाताचा कुकरसुद्धा लावलेला आहे. जी आता मी बटर पनीर बनवते आहे, सॉरी बटर चिकन बनवते आहे, तर त्यासाठी म्हणजे त्यासोबत ना भात खूप छान लागतो. तर म्हणून आता भाताचा पण कुकर लावून घेतला आणि इकडे बघा पीठ मळून झालं, त्यांची भाजी पण झाली. आणि आता जे आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे ना, त्यासाठी आपल्याला म्हणजे चिकन बनवण्यासाठी ग्रेव्ही करायची आहे. तर आता इकडे बघा कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत. ज्या पद्धतीने ती मास्टर ग्रेव्ही बनवली त्याच पद्धतीने ही ग्रेव्ही बनवून घ्यायची. तर आता त्यामध्ये जेवढे काही घरामध्ये खडे मसाले होते त्यामध्ये तेजपत्ता, चक्रफूल, दालचिनी, लवंग, 1 हिरवी विलायची असं सगळं टाकून दे आणि परतून घेतलेलं आहे. त्यानंतर टाकलेला आहे कांदा. कांदा पण हलकासा रंग बदलेपर्यंत परतवून घेतला आणि लगेच टाकलेला आहे टोमॅटो. टोमॅटो चांगला शिजावा म्हणून वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं. याच वेळेला तुम्ही थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर देखील टाकली तरी चालेल, धना पावडर वगैरे किंवा धने वगैरे टाकले ह्या ग्रेव्हीमध्ये तरीही चालतील. तर आता ही ग्रेव्ही आपण साधी जी काय बनवते आपली भाजीसाठी जशी असते तर त्याच पद्धतीनं बनवते. तर आता बघा टोमॅटो मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी ओतायचं आहे. पाणी ओतून ही कांदा टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं. त्यातलं जेवढं काही पाणी ओतलेलं आहे ते थोडंसं आटवून दिलं की तोपर्यंत टोमॅटो आपला चांगला शिजतो आणि त्याची ग्रेव्ही जी काय तयार होते ना, अगदी दाटसर ग्रेव्ही तयार होते. तर चला मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवलं. 10 मिनटं याला झाकून ठेवलं. ग्रेव्ही चांगली टोमॅटो चांगला शिजलेला आहे आणि लगेच मी त्याला काढून घेतलेलं आहे. थंड करून मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं. याला पाणी ओतून म्हणजे ग्रेव्ही तयार करायची काही गरज नाही आहे. टोमॅटोला आपण मिक्सरमधून फिरवले की त्याला पाणी सुटतं आणि छान अशी ग्रेव्ही तयार होते. आता याच्यातले जे काही खडे मसाले आहेत ना ते काढून घेतले तरीही चालतील, नाही काढले तरीही चालतील. पण ज्यावेळेस आपण जे भाजी बनवणार आहोत बटर चिकनची, त्यावेळेस ते खाताना सगळे खडे मसाले दाताखाली येतात आणि जर असंच तुम्ही बारीक करून घेतलं तर ते ग्रेव्ही जी आहे ती गाळणीनं गाळून घ्या. आता इकडे बघा तीच कढई जी आहे ते मी कांदा टोमॅटो थंड करायला ठेवलेला आहे. तोपर्यंत इकडे आपण चिकन जे आहे ते फ्राय करायला कढईमध्ये टाकणार आहोत. तर कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलं आणि जे काही बटर आणलेलं होतं अमूल बटरचे 2 असे बघा पॅकेट आणलेले आहेत. तर ते 2 पॅकेट मी टाकलेले आहेत त्यामध्ये आणि हे आणल्या फ्रीजमध्ये ठेवायचं मी विसरले. असंच वरती किचन वाट्यावर राहिलं आणि त्यामुळे ते थोडंफार प्रमाणात वितळलेलं होतं.
तर असं उष्णता पण खूप आहे ना आणि त्यात किचनमध्ये होतं, गरमीमुळे ते उतळलेलं होतं. तर असो बटरचे 2 क्यूब टाकले आणि त्यानंतर हे जे काही चिकन मॅरिनेट झालेलं आहे, अगदी 1 तास झाला आत्तापर्यंत, तर ते सगळं चिकन मी या बटरमध्ये आणि तेलामध्ये सगळीकडे असं सुट्टं-सुट्टं टाकून दिलेलं आहे. एकदम असं चिटकवायचं नाही आहे किंवा एकत्र असं सगळं टाकायचं नाही आहे. असं सुट्टं-सुट्टं एक पीस टाकून द्यायचे आणि मस्त असे परतवून घ्यायचे. म्हणजे काय करायचं आता 5 ते 10 मिनिटं त्याला असंच ठेवायचं. खालची बाजू छान अशी परतली की मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी आता थोडंसं मिक्स करून तुम्हाला दाखवते. सगळे सुट्ट्या-सुट्ट्या पीस आहेत. लूज करायचे, त्याला अगदी चिटकवायचे नाही आहेत. आणि यानंतर झाकून ठेवून द्यायचं आणि आधेमध्ये त्याला चेक करायचं आहे. इकडे बघा हे कांदा टोमॅटोचे जे आहे ते छान असं थंड झालं आहे. तर याच्यातले मी खडे मसाले सगळे काढून घेते. आता मी ह्याला गाळत वगैरे बसणार नाही आहे, कारण की ह्याच्यात सोबत जर खडे मसाले जर बारीक केले तर त्यामुळे ते काढून घेतले आणि आता ही जी कांदा टोमॅटो फक्त राहिलेला आहे ते आता मिक्सरच्या भांड्यातून न पाणी टाकता वाटून घेते. मीठ तर आपण अगोदर टाकलेलं होतं, त्यामुळे मीठसुद्धा टाकायची काही गरज नाही आहे. तर आता हे मिक्सरच्या भांड्यातून छान असं बारीक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. ह्या कांदा टोमॅटोमध्ये ना तुम्ही काजू वगैरे टाकू शकता, त्यामुळे सुद्धा ग्रेव्ही एकदम छान स्मूथ तयार होते. तर इकडे बघा हे चिकन जे आहे अशा पद्धतीने अधेमध्ये परतत राहायचं आणि मिक्स करत राहायचं आणि झाकून ठेवायचं. ह्याला चांगलं 20 ते 25 मिनटं आपल्याला अशाच पद्धतीनं बारीक गॅसवर झाकून ठेवून मध्ये आधे लक्ष द्यायचं आणि परतत राहायचं. तर अशाच पद्धतीने हे चिकन शिजवून घ्यायचं आहे ताईंनो. बऱ्यापैकी हे चिकन शिजतं. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा पूर्णपणे मी तर हे चिकन शिजवून घेतलेलं होतं आणि शिजवल्यानंतर जे काही चिकन खायला इतकं छान आणि टेस्टी लागतं ना, काही विचारूच नका. तर ते चिकन जे आहे ते मी एका गॅसवरती बारीक गॅसवर एका बाजूला ते ठेवून दिले. मध्ये आधी मी त्याला चेक करेन, तोपर्यंत इकडे मी चपात्या लाटून घेते आणि जे काही व्हेजवाले आहे दोघंजण त्यांना मी जेवायला देते. तर मध्येच ना यांचे मित्र आलेले होते, ते तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ताईंनो. आज नाही दाखवणार, तर आजचा व्हिडिओ आपला हा अलगच राहील. तर इथे बघा मी त्यांच्याशी बोलत आहे, हे मला सांगत होते कोणीतरी आलेलं आहे. तर मग त्यानंतर मी कॅमेरा बंद वगैरे केला आणि एवढंच तुम्हाला ते जे काही चिकन आहे ते दाखवलं फक्त. आणि हे चिकन बघा अशा पद्धतीनं झालेलं होतं. यानंतर बऱ्याच वेळाने मी पुढची कामं केलेली होती. मध्ये माझा 1 तास गेलेला होता. तर असं ताईंनो हे बघा चिकन बऱ्यापैकी म्हणजे चांगलं शिजलेलं आहे. आता हे चिकन मी दादाला खायला देणार आहे आणि याच्यातलं निम्मं तरी काढून घेणार आहे आणि निम्म्या चिकनचे मी बटर चिकन म्हणजे ग्रेव्ही चिकन म्हणजे ते करणार आहे. इकडे बघा व्हेजवाले पण बसलेत, नॉनव्हेजवाला पण खायला मस्त बसलेला आहे. त्याला तर एकदम आवडलं होतं आणि त्याचं मन झालं खायचं तरच मी ते आणत असते. नाहीतर एरवी मग म्हटलं ना कितीही आणायचं का तर नाहीच म्हणतो. तर आता इकडे बघा थोडंफार चिकन मी काढून घेतलं आणि जे काय आता आपल्याला बटर चिकन करायचं तर त्यासाठी मी तेल 1 चमचा आणि एक बटरचं पॅकेट टाकलं आणि त्यामध्ये जी काय आपण बनवलेली ग्रेव्ही होती ती टाकलेली आहे. तर मी मध्ये मास्टर ग्रेव्ही केलेली होती. जसं म्हटलं माझ्याकडे 2 चमचे शिल्लक आहे आणि ती तेवढीच पुरली नसते, त्यामुळे मला दुसरी अलग सेपरेट अशी ग्रेव्ही आणखीन बनवावी लागली होती. तर ती शिल्लक जेवढी काय राहिलेली आहे ग्रेव्ही ती सगळी त्यामध्ये दिली टाकून. त्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा बघा तेजपत्त्याचं 1-2 पानंसुद्धा होती आणि जेवढं ती ग्रेव्ही मुरली तेवढी त्याची टेस्टसुद्धा खूप छान येत होती. ग्रेव्ही खूप छान आहे. मी अजून करणार आहे ती ग्रेव्ही ताईंनो. भाज्या बनवण्यासाठी स्वयंपाक पटकन होत होतं ग्रेव्ही तयार असली घरामध्ये की. ही ग्रेव्ही सगळे बघा मी मिक्स करून घेतली, छान अशी परतवून घेतली अगदी तेल सुटेपर्यंत. चारही बाजूने तेल सुटलं की समजायचं ग्रेव्ही आपली चांगली परतलेली आहे. आपण ती ग्रेव्ही कांदा टोमॅटो सगळं शिजवून घेतलेलं, परतून घेतलं, त्यामुळे जास्त पण परतायची काही गरज नाही. पण इथपर्यंत तरी अशी तेल सुटेपर्यंत परतली पाहिजे. आलं लसूण पेस्ट, हळदी पावडर, धने पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, घरचं काळं तिखट ताईंनो. घरचं काळं तिखट ताईंनो स्किप केलं तरीही चालेल, पण कुणाला झणझणीत असं खायचं असेल तर ते टाकू शकतात. तर मला सात्विक दादाला थोडंसं झणझणीत आवडतं, त्यामुळे ते मी टाकलेलं आहे. नाही टाकलं तरीही काळं तिखट चालेल, कारण की काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे त्याला थोडासा तिखटपणा येतोच. आणि बटर चिकन म्हणलं की तिखट नाहीच पाहिजे, पण मी टाकलेलं होतं ताईंनो. तर असो घरातल्या प्रत्येकांच्या आवडीनिवडीनुसार असतं. आता त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून मिक्स करून घेतलं आणि हे बघा चिकनचे मऊ पीस आहेत ना ते टाकायचे आणि बारीक जे कडक पीस आहेत ते तुम्ही काढून जरी ठेवले तरी चालतील साईडला. टाकले तरीही चालतील, पण मी मऊ पीस असे त्यामध्ये टाकले. जसं सगळं टाकलं पीस अर्धा किलोचं चिकन तरीही चालेल आणि आवडीनुसार म्हणजे आवडलं तर काढून ठेवा, नाही आवडलं तर त्यामध्ये सगळं असं चिकन टाकून द्या. तर इकडे मी थोडंसं काढून ठेवलं आहे आणि थोडंसं चिकन मऊ पीस असे त्यामध्ये टाकले, मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकता, नाही तर मग इथपर्यंत ही ग्रेव्ही इथपर्यंत हे चिकन तयार आहे. थंड झाल्यानंतर बटर चिकन हे असं दिसतंय.
तर हे बटर चिकन आपलं खाण्यासाठीचं तयार झालेलं आहे. हे बटर चिकन तंदुरी रोटी, तांदळाची रोटी किंवा चपाती त्यासोबत खूप भन्नाट लागतं. तर इकडे मी चपात्या बनवलेल्या होत्या, सुक्कं फ्राय चिकन पण ठेवले आणि हे चिकन पण बटर चिकन पण घेतले आणि बटर चिकनची ग्रेव्ही जी होती ती अशी भातावर मी घालून घेतली. भातासोबत सुद्धा खूप छान मस्त लागलं हे बटर चिकन. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा. तर भेटूया अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.